टाकलं हे पाऊल कोंबड्यानं सारं पब्लिक हसवलं हे पाऊल कोंबड्यानं सारं पब्लिक हसवलं झिंगाट होऊन हे फलकल टाकलं आता झिंगाट होऊन हे फलकल टाकलं हे पाऊल कोंबड्यानं सारं पब्लिक हसवलं हे पाऊल कोंबड्यानं सारं पब्लिक हसवलं ये पावतोरा त्याला वाटतंय यायला जोडीला विसारा बोलवून नाचतोय कोंबडा नाचतोय कोंबडा नाचतोय कोंबडा काही बाई सांगू कुणाला सांगू काही बाई सांगू कुणाला सांगू कळलं ना ग मला हे पाहुणं कोंबड्यानं सारं पब्लिक हसवलं हे पाहुणं कोंबड्यानं सारं पब्लिक हसवलं वासुदेवाची स्वारी हो दान पावलं वासुदेवाला दान पावलं अगदी विचारांच्या माळेमध्ये का बरं गुंतला आहे? विचार करतोय तो आपल्या नात्याचा. आपल्या नात्याचा? हो राधे, आपलं नातं या जगात अजरामर राहील. कदाचित त्या नात्याला कुणी गालबोट तर लावणार नाही ना. अरे कान्हा, हे प्रेम तुझ्या रूपाकडे पाहून नाही रे केलं, तर हे प्रेम अंतर्मनातून या पूर्णतः देहावर. आणि हे प्रेम आणि आपलं प्रेम या जगात खरंच अजरामर राहील. राधे, कान्हा, रूप पाहिले तुझे माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी. हो रूप पाहिले तुझे माझ्या अंतरी व्याकुळ झाले
कान्हा सावळ्या हरी. रूप पाहिले तुझे मी माझ्या अंतरी, व्याकुळ झाले काना सावळ्या हरी. रूप पाहिले तुझे मी माझ्या अंतरी, व्याकुळ झाले काना सावळ्या हरी. तू गोपिकांचा गोकुळचा राजा, युगायुगांचा स्वामी तू माझा. युगायुगांचा स्वामी तू माझा, युगायुगांचा स्वामी तू माझा. तू गोपिकांचा गोकुळचा राजा, युगायुगांचा स्वामी तू माझा. युगायुगांचा स्वामी तू माझा, युगायुगांचा स्वामी तू माझा. दिनरात्र ससी या राधेचा, रात्रंदिन ध्यास मनोमिलनाचा. रात्रंदिन ध्यास मनोमिलनाचा, रात्रंदिन ध्यास मनोमिलनाचा. तुरभी मनोकामना सख्या श्रीहरी, व्याकुळ झाले काना सावळ्या हरी. व्याकुळ झाले काना सावळ्या हरी. रूप पाहिले तुझे मी माझ्या अंतरी, व्याकुळ झाले काना सावळ्या हरी. रूप पाहिले तुझे मी माझ्या अंतरी, व्याकुळ झाले काना सावळ्या हरी. व्याकुळ झाले काना सावळ्या हरी. मध्यान रातीत झोप कशी आली. मध्यान रातीत झोप कशी आली. कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली. कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली. मध्यान रातीत झोप कशी आली. मध्यान रातीत झोप कशी आली. कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली. कोंबड्याच्या रोलीने दुनिया जागी झाली.
गोकुळ नगरी झोपेतून उठली ती गोकुळ नगरी झोपेतून उठली ती गोकुळ नगरी कुहू कुहू करी कोकिळा पहाटेच्या प्रहरी झोपेतून उठली ती गोकुळ नगरी झोपेतून उठली ती गोकुळ नगरी झोपेतून उठली ती गोकुळ नगरी दुधाच्या थारात्या काढून मटकी भरली दुधाच्या थारात्या काढून मटकी भरली कोंबड्याच्या आरोळीने दुनिया जागी झाली कोंबड्याच्या आरोळीने दुनिया जागी झाली ये अंगणात बाई माझ्या दमबिंदू पडती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती अंगणात बाई माझ्या दमबिंदू पडती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती धनधान्य देवोनी भरून त्यांची झोळी धनधान्य देवोनी भरून त्यांची झोळी कोंबड्याच्या आरोळीने दुनिया जागी झाली 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 काय गं? चल ग बेगी बेगी अगं चला गं बोलू ए चला 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 अगं हो ही राधे अगं इकडे का काय गं? ए राधा ठेवा ठेव मार ठेवा ग ए राधे काय गं? तो मग किती गोड दिसतोय ना ग अगं तिकडे कोण? अगं तो मग किती गोड दिसतोय ना ग कोण गं पुढे? अगं कोण काय ग तो ससा ग अगं ससा गं. हा ससा कुठे गेला बरं गेला 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 ग काय ग अगं हो अगं ई, अगं इकडे या काय झालं का तो बघ बोलला काय ग अगं हो अगं हो पण तू छानच बघतोय आणि तुझ्याकडे बघून लाल झेंडा बघ तुझ्यावर फरक घालायचा काय गं ते? अगं हो. तुझं आपलं काहीतरीचा आता चल माझ्याला चल, उशीर होतोय. ए चला ग चला गं राधे काय ग राधे आता इकडे ये ग काय गं? राधे आपण चुकलोय वाटतं का अगं नाही गं, आपण बरोबर नाही बघ. अगं नाही ग चुकलोय ग ही वाट माझ्या ओळखीची नाही ग चंद्र नाही ग
तुम्ही ही बडाई ग हे चला पूर्ण इकडून जाऊया अगं आपण. चला गं. जा असा खाली पडत बघ अगं ये. अगं हो मथुरच्या वेळेस जायचं म्हटलं कोणी सांगत असायला हवं ना गं अगं हो अगं ये तारा. ऐक ग, अगं ते आपल्या मावशीला आवाज द्यायला सांगितलं होतं ना तू गं. विसरली ग अगं अशी कशी विसरली? विसरली. मग आता काय करायचं का काय बोलतोस आता? राधे तू आवाज आहे का तुझ्या मावशीला असं म्हणताय तर आवाज देऊन बघते हा. दे दे येते मावशी हा बघूया मावशी अगं ये मावशी. अगं काय ग अगं येतेस ना बाजाराला? अगं आले ग आले येते ग पोरीनो. या राधे फार दिवसा या राधेला फार दिवसान मारी हाक या मावशीला मारी हाक या मावशीला राधा है तरणी ताटी आले मी साथीला राधा है तरणी ताटी आले मी साथीला ये या राधेनं फार दिवस या राधेनं फार दिवस अगं या मावशीला राधा हे तरणी आले साथीला राधा हे तरणी आले साथीला नऊवारी नेसून आलं मी नटून सुंदर पाहून राधा गेली हो लागून नऊवारी नेसून आलं मी नटून सुंदर पाहून राधा गेली हो लागून नकरा पाहून दिसते शोभून नकरा पाहून दिसते शोभून येते मी संगीला राधा हे धरणीला आले मी साठीला राधा हे धरणीला आले मी साठीला हो राधा है तरणी ताटी आले मी साथीला ए चला ग हा या मागो माग चल ग आली ना तुमची मावशी चला ग चल ग राधे आले तुझी मावशी तर चल तुझी मुलगी ए मावशी राधे बघ ना ग काळ्या माझ्यासारखी मध्ये आडवी आली बघ अगं थांब गं तू जरा चंद्रा. अगं ये मावशी. का ग राधे अगं यायला एवढा उशीर का गं केलास? अगं अजून लवकर आली असती मग काय झालं? पण काय झालं माहितीये काय ग माझं ना जड झालं ए काय काय सर झालं का माठ डुकरी माठ तुला काय वाटलं मला काय नाही का ते जाऊ दे काय गं? एवढ्या घाई घाई ना हा आणि एवढ्या गडबडने कशाला बोलवलं का मला अगं मावशी आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरा बाजाराला चाललोय बघ. असं भय हा. मग जावा की मी कशाला येऊ राधे म्हणत होतो ना ग की नको म्हणून सर माझ्यासोबत थांबा बाजाराला. गं तुम्ही जरा. अगं ये मावशी का ग राधे अगं पण आम्हाला कोणालाच मथुरेचा रस्ता माहित नाही बघ. आता रस्ता माहित नाही म्हणून हाक मारली का मला अगं हो. हिला विचार सकाळी मी बाजून गेली तेव्हा हिने आवाज नाही दिला मला अगं विसरली असेल. अशी कशी विसरली असेल घोबर भांडायला विसरत नाही ही अगं ये मावशी
काय ग हे राधे ही असेल ना तर मी यायची नाही बाजारला बघ आणि मला पण यायची हवस नाही बघ जा, जा, पण येणार जा. नाही. राधे, काय नाही करायचं यांचं? राधे मी मार घेते तू चल ग माझ्यासोबत अगं थांब ना चंद्रा. जरा पुढे गेलीस ना डायरेक्ट बांधाच्या खाली असेल बघ. मावशी अगं हे मावशी चल ना काका. मग तिला प्रेमाने बोलायचं आहे का? अगं प्रेमाने. अगं हे चंद्रा. काय ग अगं मावशी प्रेमाने बोल म्हणते. हिच्याशी आणि प्रेमानं मी आमच्या ह्यांच्याशी पण प्रेमानं बोलते हिच्याशी प्रेमानं अगं अगं तू ह्यांच्याशी रात्री बोलते माझी आता बोल. मावशी राधे बघ कशी म्हणते अगं बोल ग आता. आता तुम्ही म्हणताय मग ना माहिती म्हणतो ना मान धरू शकतो. मावशी काय गं हे? काय ग? काय गे आता प्रेमानं अजून कसं बोलू का हिच्याशी अगं चंद्रा आमच्याशी कसं बोलते तसंच तिच्याशी बोल. थांबा 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 ए मावशी ए मावशी ए तिकडे बघ. मावशी ए मावशी अगं असं असं करून भोका पाडली शीतल. हाय का कशी बोलतीये आजकालच्या पोरीचं प्रेम असं होतं का? मग कसं होतं का आजकालच्या पोरीचं प्रेम कसं होतं? कसं ग एकाला हाय हाय दुसऱ्याला बाय आणि पोरगी तिसऱ्यावर पळून जाईल. मावशी आणि जुन्यात सांगायचं म्हणलं तर कसं? कसं ग सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना गेला की हाय गेला गेला तिच्याकडे गेला येत. सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना त्यानंतर आली लैला मजनू त्यानंतर आली लैला मजनू आज सगळे दिसतं पालवीना दगडू. ते सगळे दगडूच का ग दगड सगळे त्यातला एक दगड सुटला डायरेक्ट डोळ्यावर आपटेल. मग असं प्रेमाने बोल सांगा का तिला? कशी प्रेमानं बोलूच का बोल ग ग आता. असं बोलायचं. ए मावशी किती गोड दिसतेस ग अगं हो इकडे यांना विचार मावशी गोड दिसते ना ते बघ गोड म्हणतायत इकडे इकडे यांना विचार मावशी गोड दिसते ना तिकडे ये का तिकडे काय ग तिकडे किती राह. काय झालं ग आता हिने सांगितली की नाही मी कशी दिसते ती. हा आता ही कशी दिसते सांगा नको का? मावशी मी बाई गोड दिसते ग गोड दिसते आता ऐक चंद्रासारखा मुकडा हिचा ए खरंच का ग? पडशील आणि सूर्यासारखं तेज हिचं हो ना ग मावशी तिकडे घे. चंद्रासारखा मुकडा हिचा हो ग आणि सूर्यासारखं तेज हिचं हा आणि हरणीसारखी चाल हिची. ए मावशी हळदीसारखी म्हणजे अशी का ग अशीच असणार ना अशीच असणार मग डुकरासारखं काग बोलणं तुझं. डुक्कर माहिती आहे मला. जा, जा. काय ग करायचं यांचं? मी नाही का बाई हिच्या तू बरोबर सांग ग. चावनाट पिच्ची. अगे मावशी चल ना ग आता उशीर होते मग आपल्याला. आता तू प्रेमाने सांगतेस म्हणून येते आता हिच्यावर आलेच नसते. पण थांबा ग काय ग आता तुला सांगितलं की नाही आता ह्यांना सगळ्यांना पण सांगते बघ अगं हो मावशी पण सांग असं ना. सांगते हुकाणच सांगू. सांग बाई, उखाणच सांग. आता ऐका ऐका हातावर ठेवला कप उकटेल उकटेल. हातावर ठेवला कप कपात ओतली चहा. हातावर ठेवला कप कपात ओतली चहा त्याच्यावर ठेवली बशी बस. आणि मला सोडून बाकी सगळ्या म्हशी. ए, काय ग? काय ग हे? अगं मस्करी केली जराशी. मावशी एवढी मोठी मस्करी का ग ते जाऊ दे आता एवढं नटून ठटून आणि एवढा 7 चिंगारून बाजारात चाललात की नाही अगं हो ग मग घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे बघ. ए कशाला ग सांगायला आता नेसलं काय ते दिसतंय मला हा पण घेतलं काय सांगितलं पाहिजे. असं म्हणते हा. ए सांगा ग आपण काय काय घेतलं ते ए सांग ग. सांगा ग. अगं मावशी येते दूध आणि चालेल बाजाराला. चल अगं मावशी मी घेतले दही आणि चालले ग बाजाराला. मग त्याचं जरासं खात द्या की. मावशी अगं खात जरा. तर मावशी मी इथलं तागड चालेल बाजाराला. बघू काय हे आमचं लादाचं झाड आहे. कसं हा ग? मावशी लगेच नाचतं. ए मावशी हे कसं बघा ग हे बघा लाजलं ग झालंय. चल का बघ ना ग मावशी मी घेतला खवा आणि चालली मग बाजाराला. चल मावशी मी घेतला दहीचा हलवा आणि चालले मग बाजाराला. ठेवलेत जा ठेवले. सवय ठेवत जा. अगं मावशी मी घेतलंय ताक आणि चालले मग बाजाराला. चल रे ए मावशी मी घेतलाय खावा आणि चालली थेट बाजाराला हा हिने घेतलाय खावा तुम्ही हवा तर न्यावा नाही तर उद्या बेल. मावशी अगं मी खावा म्हटलं खावा हा
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आवाज मत. काही बक्षीस आलेलं आहे. सात्विक रेवाळे, अक्षय रेवाळे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच गीतकार गायक सन्माननीय विशाल बेंद्रे गाव कोचरी लांजा खास गवळणीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच विजय धुमाळी नवलाई देवीवाडी खास चंद्रासाठी आणि गवळणीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच संदीप बाळू धनावडे राहणार कडगुडे रत्नागिरी खास अनिकेत धनावडेसाठी आणि राधेसाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच वीरेंद्र जाधव दीक्षा जाधव राहणार चिपळूण खास चंद्रासाठी 101 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच दिवाकर गोठणकर राहणार पावस खास मावशीसाठी 201 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच साईराज रघुवीर आंबरे आराध्या रघुवीर आंबरे खास गवळणीसाठी 501 रुपयाचं बक्षीस चाललं आहे. तसेच करिश्मा गुरव वरची गुरववाडी राहणार दापोळी खास. आता हा सुंदर घाट. आता ह्या घाटानं असं गप्प जायचं का ग? एखादं गीत घे की. असं म्हणते हा, मावशी. सुंदर हे से पूर्ण मीच म्हणते हा. साथ द्या मला. तुला 7 कमी 8 पण देत पण म्हण. बघा ना ग. म्हण चला गं, गं, मी एखादं म्हणते. जाऊ दे जाऊ दे घट भरण्या यमुनेला जाऊ दे घट भरण्या यमुनेला गगवलनी जाऊ चला बाजाराला गगवलनी जाऊ चला बाजाराला जाऊ दे घट भरण्या यमुनेला जाऊ दे घट भरण्या यमुनेला गगवलनी जाऊ चला बाजाराला गगवलनी जाऊ चला बाजाराला. दुधाचा माझा धंदा या दुधाचा माझा धंदा या दुधाचा माझा धंदा तनयाची गवळण राधा या दुधाचा माझा धंदा या दुधाचा माझा धंदा या दुधाचा माझा धंदा. झटपट आवरा सूर्याला माझ्याला झटपट आवरा सूर्याला माझ्याला गगवलनी जाऊ चला बाजाराला गगवलनी जाऊ चला बाजाराला गगवलनी जाऊ चला बाजाराला गगवलनी जाऊ चला बाजाराला गगवलनी जाऊ चला बाजाराला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काही बक्षीस आलेलं आहे. शैलेश चांदवले कृष्ण मुरारी मी गिरिधारी कृष्ण मुरारी आठव्यावतारी अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला.
अधर्माचा नाश करण्या आलो मी गोकुळा अधर्माचा नाश करण्या आलो मी गोकुळा अधर्माचा नाश करण्या आलो मी गोकुळा रूप सावळे वाळले जगाला रूप सावळे वाळले जगाला त्या राधिकेला अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला अवतरलो या गोकुळा धर्मरक्षणाला समस्त ब्रह्मांडामध्ये अधर्माचा संचार झाला. पापांचे पर्वत भूमातेला सण होऊन झाले. भगवंताची कृपादृष्टी म्हणून भगवंताच्या 8व्या अवतारी श्रीकृष्ण रूपी भक्त कल्याणासाठी अवतरलो. अधर्माचा नाश करून पापांचा भार नाश केला. ज्या ज्या वेळी अधर्म जन्म घेतो त्या त्यावेळी त्याचा समूळ सर्वनाश करण्यासाठी भगवंत समर्थ असतो. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमानंदे प्रणत कलेक्षनाशाय गोविंदाय नमो नमः. अरे हो, आले माझ्या लक्षात आपल्या संगतीचे पेंद्या सुदामा यांचा अद्याप पत्ता नाही. यांना हातरी मार पाहूया. अरे पेंद्या, अरे सुदामा. आलो देवा आलो चला जाऊ र घेऊन गाई वासर 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 मी काय म्हणतो देवाने हाक मारली ना रे देव कुठे दिसत नाहीत बघ देव हे मेल्या देवांच्या जगी त्रिवार वंदन. आशीर्वाद असो. देवानो, एवढ्या घाईघाईने बोलावण्याचं कारण? सवंगड्यांनो 16,360 गणांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालला आहे. त्यांना अडवण्याची कामगिरी मी तुमच्यावर संपवतो. ठीक आहे देवा, तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही येतो. काय म्हणतो? हा, देवाने सांगितलं मी 16,360 होय रे. एवढ्या जवळने अडवायच्या म्हणजे आपल्याला काय झेपण्यातला नाही, तुझ्या झेपणार आहे काय? जमणार ना म्हणजे मेल्या वाईट वाईट ना? वाईट नाही तर काय वाईट मग तुझ्या कोण ओळखीत आहे काय? हे पवणारा. ये हा, अरे हाय कोण? वाकड्या वाकड्या. त्याला बोलवूया. हा, चालेल. हाक मारून बघतो. हा हा, मग हाक मार. ए वाकड्या अरे काय जवळ आहे. लवकर हाक दिला. अरे मेल्या हे कामगिरी आहे, लवकर ये. बल आलो हा, लवकर ये. अलकाल तुदामातुनी हाकही मालली अलवल चालनाला माझी कायही दुखली अल तिला मी थोकतोया कुठ हाय काय बघतोया अलवल चालनाला नाही बघ भेटत हाय नर घालोया होतय गल 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 उलाट गल 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 उलाट गल 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 होतय गल 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 उलाट गल 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 उलाट गल 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 होतय धड 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 उलाट धड 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 उलाट धड 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 होतय धड 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 उलाट धड 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 उलाट धड 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 धड
धन्यवाद धन्यवाद. काही बक्षीस आलं आहे. राज अरे मेल्या नो जमला ना रे भाई चांगला नाही रे दादा, काय करतोस काय? अरे करतो का म्हणजे काय अरे मेल्या नो माझ्या मगात कोणतरी बघताय रे कोण अरे कोण म्हणजे कोण अरे कोण म्हणजे कोण अरे मेला ती मातावली कुठं अरे हई काय मध्ये बघते आहे कुठं रे अरे हई काय माझ्या खाल्लं बघते आहे माझ्या खाल्लं बघ काय रे आम्हाला नाही पाहिजे तुला काय तुम्हाला चालत नाही अरे तुला मानव ती माझ्या पेभात पडली आहे काय पण सांगतो अरे काय रे मला वाटलं एक दिवस मोठा विकास करशील, पण असं वाटलं नव्हतं. अरे विकास म्हणजे काय मला पहिला विकास जेवला होता आता बघ मला केवढा झाला हा विकास अरे हे हा जमत होते अरे बोला बोला गडबडीने बोलू नका रे सांग सांग कामगिरी सांग अरे वा गडबडी बोलणं कारण म्हणजे काय? काय रे देवाने हाक मारली, देव म्हणाले आपल्या कोकणातील दैनिक मटूला जात आहे, मग काय झालं मग ते अडवायचं. तुम्ही आलो मला कसं बोलवा आमच्या नाटकाचं सांगितलं होतं आता तुला. अरे ते 16 शस्त्र 360 आहे. होय काय मग अरे तुला मानो तुम्ही कायच करू नका मी त्या थकल्या कवली जरा धीरान घे माझ्या राजा अरे गवलेने हलवायच्या बोलू बोलत मग पण मेल काय तुला युक्ती नको काय अरे त्याच्यासाठी तुला बोलवलं ना माझा तंदक बुद्धी नसवतो आता आवलं काय वायचा दानका धर रे या बघ काय दगुड दगुड हा तुला म्हणून इथं ठेवायचा आणि याच्या पाया पडायचं जरा पाया पडा नमो 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 करायचं. ओम बन्नी भागवदली स्वाहा चिंत भाग दम 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 चिंत भाग दम 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 चिंत भाग दम वाय तारा ध्यान घे चुप गेल्याची टकल्याची जाऊ दे इथं गेल्या नो उठ आता जाता गेल नाही नाही आता ह्याच्या मागं मी नोकणार आहे मी माझ्या भागात बघा मी काय म्हणतो ह्याच्या मागं नको मग पण दिसू धमाला ग यमुना घाटात धमाला ग यमुना घाटात अगबाई घालीला पदर वाटेल अगबाई घालीला पदर वाटेल यमुना घाटात धमाला ग यमुना घाटात अगबाई घालीला पदर वाटेल अगबाई घालीला पदर वाटेल आज खूप दिवशी झाला बघ आणि सूर्य अगदी माथ्यावरती आलाय. हे मेल्या ए मावशी आता हे कोण का हे भाई एवढं लागल पण चाललीच काय मी मथुरेच्या बाजारात चालले. तुला काय करायचंय? जायचं नाही का जायचं नाही? काय म्हणजे काय मी तुला आता मी पलपलीत केलाय हा? ए पोरीनो हा म्हातारा चावणे दिसतोय बघ. काय का मावशी मग आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. अरे तिकडं मी बांध घातला आहे पण तुम्ही हात तरी कोण? सांगू हा पण माहिती हा उच्चापती हा सभापती आणि मला तू मी तुझा पती म्हातारा मावशी तुझं म्हणणं तरी काय ते सांग आधी. आणि खरं खरं सांग तुम्ही हात तरी कोण? अरे मेली आम्ही कुठं ते बांध होतो मंगली असं होय. मग तुमचं काम काय आहे ते? तुम्हाला इथं बसायला लागेल एवढंच? ए पोरीनो काय ग बसून घ्या. बसा ग दमल्यावर बसा. ए बसूया थोडा वेळ ग आम्हाला खायला का आपल्याला बसा ग बसा बसा आपण पण बसूया चल. लवकर बसतात बघू बस. काय गे बाबा रे सगळ्यात बसल्या कापायला लागले ना मला मी काय म्हणतो खाली आपली कामगिरी होती झाली आहे झाले, लवकर. आता देवाला पाठवूया आता झालं बघ. चला पटकन पाठवलं. राधी बघ ना ग. तुम्हाला म्हणतात तरी कोण?
श्रीकृष्ण भगवान. पण श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात राधे? पायी पद्मा, बिंबी हिरा, मस्तकी तुरा, सोन्याच्या विटेवर उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. अगं राधे, देवकी माझी माता, वसुदेव माझे पिता, जन्म झाला माझा बंदीशाळेला. अगं हो राधे, हे खरंच कृष्ण भगवान आहेत ग. त्याच्यासोबत आपण रासलीला खेळलो ग. हो चालेल पोरीनो. चला खेळणं. धन्यवाद धन्यवाद रसिक मंडळी, धन्यवाद. चालू असलेल्या कार्यक्रमासाठी आलेलं काही पारितोषिक